निवडणुकीत खोटा प्रचार करून ज्यांना मतं मिळाली त्यांनी विधानसभेचे स्वप्न पाहायला सुरुवात केली. परंतु मला सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की आपण राज्याचे जाणते राजे आणि अनेक भावी मुख्यमंत्री यांना घरी बसवलं. हे सगळ्यात मोठी उपलब्धी आपण करून दाखवलेली आहे. आणि म्हणून आज साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीचा संदेश यांना अनुसरून आपण जी विजयाची भरारी घेतलेली आहे, मला वाटतं की इतिहासामध्ये नोंद होईल. आणि मला पुन्हा एकदा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं, फडणवीस साहेबांचं किती धन्यवाद द्यावे थोडेच आहेत. केवळ साहेब आपल्या नियोजनामुळे, पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या संघटित प्रयत्नामुळे आणि तमाम व्यासपीठावर बसलेले नेते मंडळी असतील, इथे शेवटचा बसणारा आमचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्याच्या सगळ्याच्या प्रयत्नामुळे हे मिळालं प्रचंड यश. मित्रांनो, आपल्याला उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 100% भाजप करून दाखवायचं आहे. हा संकल्प या ठिकाणी आपण घेऊन जायचा आहे अशी आपल्याला विनंती करतो.